मम्मीला काल रात्रीपासून खूप थंडी ताप डोकं दुखत होतं. कसं होईल तसं होईल. प्रयत्न तर करतो मी. आज दिवसभर खिचडीच खात बसायची कारण माझी पण ती काळजी घेते ना, माझी पण जबाबदारी पडते ना. हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रतीक्षा युट्यूब चॅनलमध्ये. तर आज पप्पा माझ्यासाठी टिफिन बनवतात ते. तर मम्मीला काल रात्रीपासून खूप थंडी ताप डोकं दुखत होतं. तर मग पप्पा आता टिफिन बनवतात ते. इकडं सगळं कापून झालेलं आहे. कांदा, टोमॅटो, फ्लावर घी लागतं आता वेगळीच टाकायला खिचडी भातमध्ये. ते सगळं आहे. पप्पा आता बनवतात ते. मला खूप इच्छा आता पप्पाच्या हाताने खायला बघू कसं लागतं. पप्पाने मागच्या पण एकदा केलं. आता खूप लहान होते मी, मला आठवत पण नाहीये. पण हा, मला तेवढं आठवतं की पप्पाने एकदा केलं पप्पाच्या हातचं ही खिचडी भात. तर आता वापस टेस्ट करायला भेटणार आहे आपल्याला पप्पाच्या हातचं खिचडी भात. तर पप्पाने खरं कांदा टोमॅटो नाही, फक्त कांदा टाकलेला आहे. आता पप्पा काय टाकतो ते टोमॅटो. आता टोमॅटो टाकतात ते पप्पा. आणि तिकडं मसाला टाकले का झालं. आता याच्यानंतर ओके, याच्यानंतर टाकायचं तुम्हाला माहित नाही. तुमच्या पप्पाने आता टोमॅटो पण चांगलं हलवून घेतला पप्पा. आता कढीपत्ता टाकतो विसरलो मी, कोथिंबीर पण विसरलो होतो. आता काय आपल्याला काय माहिती नसतं ना त्याच्यामुळे कसं होईल तसं होईल. प्रयत्न तर करतो मी. मी तसा प्रयत्न केला सँडविच बनवायचा हात तसा पण मी पण राईस बनवायचा. तांदूळ स्वच्छ करून घेतले आपण. आता तुम्ही फ्लावर टाकणार का पोटॅटो? नाही, फ्लावर. पहिलं फ्लावर. पहिलं फ्लावर द्या, मग पोटॅटो. फ्लावर टाकून घेतो. आपण शाही खिचडी बोलू शकतो. पप्पा बनवतात पप्पाची रॉयल खिचडी. आता खिचडी बोला, काय बोलायचं ते बोला. आता जे म्हणेल ते पप्पा बोलले. दादाला पण उशीर होतोय. तर तो माझ्या आधी जातो. म्हणजे मी तर लवकर जाते, तो माझ्या आधी जातो. तो किती लवकर जात असेल. मग खिचडी कसं लवकर बनते. पप्पाला तेच बनवता येतं. तो पण एकदा बनवलेलं खूप पहिलं म्हणून. आता हे चांगलं परतून घेतो मी. आणि नंतर पोटॅटो जाते. आता नंतर सगळे मसाले. आता पोटॅटो. आता सगळं व्हेजिटेबल्स टाकून झालेले. आता पप्पा हळद टाकतात ते हळद. ओके. आणि मग काय झालं तिखट. चवीनुसार तिखट. हा, काळा मसाला. काळा मसाला पण हो, चवीनुसार. पप्पा तर शेफ मास्टर शेफ. मग आता मीठ टाकतो चवीनुसार. 1 चम्मच. ओके, तुमच्या तुमच्या हिशोबाने आता तुम्ही टाका. आता सर्व झालं की मग फक्त आता राईस टाकायचं बाकी आहे. आणि मग झालं. किती शिट्टी लागते? 3 ना? 3 शिट्टीपर्यंत वेट करावं लागेल. तर आता मी काल रात्री बॅग भरायची विसरले. बॅग पण भरायची आहे. मला बॅग भरूनंतर पप्पा टिफिन देतील माझ्या हातात. मग मी तो बॅगेत टाकेल. आता राईस टाकतो. आता पप्पाने राईस टाकला. अजून काय बस ना तेवढं नसतं. तर ही आहे पप्पाच्या हातची रॉयल खिचडीची रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. पप्पाच्या हात आता जसं होईल तसं. आपल्याला जास्त प्रॅक्टिस नसते ना. मम्मी कशी रोज बनवते. मम्मीच्या हातचं चांगलं लागतं. मम्मीला सगळं मेजरमेंट सगळं माहित असतं. तर आम्हाला नाही माहिती कशी टाकून द्यायचं. पाणी टाकतो. ओके, पाणी गेले.
ढक्कन लावतो. ठीक आहे. दिदू बेटा आपल्याला इमर्जन्सी मध्ये अशी बेसिक आपल्याला रेसिपी करता आली पाहिजे. राईस वगैरे पोहे हे ते सगळं. ठीक आहे. मी ट्राय पण केलेले सँडविचेस तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी पण शिकते. येतो मला थोडीफार कुकिंग येतं कसं. माझ्याकडून काय थोडस मदत लागली तर घेत जा. ठीक आहे. आता पाहू आपण शिकतेची वाट पाहत हे करू. ठीक आहे. वाट बघावं लागेल शिकतेची. तर तुम्ही माझी बॅग भरून घेते. हा तोपर्यंत बॅग करून आणि ही प्लेट वगैरे द्वारे टाकून दे बेटा. झाली का खिचडी रेडी? हो रेडी झाली. आता पप्पा पोमोग्रॅनेट सोलतात फ्रूट टिफिन साठी. दादा आहे माझा. पहिला पप्पा आता दादासाठी करून घेतील कारण दादा उशीर होते खूप. नंतर माझा जरा लेट झाला पॅक तरी काही नाही कारण अजून व्यायला थोडासा टाइम आहे. तर तुमच्यासाठी पण आहे ना सगळं? हो ना. ते माझ्याकडून काय झालं जास्त हे झालंय ना खिचडी. आता सर्वांसाठीच खिचडी झालेली. ठीक आहे. आता आज दिवसभर खिचडीच खात बसायची. खिचडी डे. आज खिचडी डे साजरा होणार आहे आमच्या घरी. कारण मला अंदाजच नाही ना आला त्याच्यामुळे. पप्पाकडून जास्त गेलं चुकून होत ते. आता आम्ही कुकिंग करत नाही तर ऑफकोर्स तसंच मिस्टेक्स होणारच आहे. मम्मी असती तर पटकन मम्मीने मेजरमेंट सगळं एकदम रेडी एकदम काय बोलतो एकदम सगळ्यांसाठी परफेक्ट बनतो मम्मीकडून. आणि टेस्टी तर काय बोलू आता टेस्टचं मी. आता मम्मी झोपलेली आहे. मम्मीला जरा थंडीचा जास्त चाललेला आहे. पण आता पप्पा मम्मीला खिचडी भात देतील. नंतर पप्पा मेडिसिन देऊन मग मम्मी वापस झोपेन जरा रेस्ट घेईन कारण आता पेशंट म्हणलं तर रेस्ट तर घ्यावंच लागणार आहे. तरी मम्मीला रेस्ट म्हणलं तर मम्मी तरी उठेनच काम करणारच. पण ठीक आहे चला मम्मीची पण काळजी घेतो मी. तू गेली ना की मम्मीला उठवतो आणि मेडिसिन देतो. आज पप्पा मम्मीची खूप काळजी घेणार आहे. कारण का माझी पण ती काळजी घेते ना. माझी पण जबाबदारी पडते ना. ठीक आहे. मम्मी पप्पाची काळजी घेते तर पप्पा ही मम्मीची काळजी घेणारच. आणि फॅमिली आहे एक दुसऱ्याची काळजी घ्यायलाच लागेल ना. तर चला कारण ती माझी जीवनसाथी आहे ना. जीवनसाथी म्हणून का जन्मजन्मी आहे. हो 7 जन्म. मग आता मी एवढं खाऊन घेते. तसं तुम्ही टिफिन ठेवून घेतो. खरंच खूप छान झालेलं आहे. तुम्हाला आता टेस्ट करता येणार नाहीये मोबाईल मधून. पण ऍक्च्युली खूप मस्त झालेलं आहे. आणि पप्पाने माझ्यासाठी केलेलं आहे म्हणून त्यात अजून प्रेम ऍड झालेलं आहे. ओके रेडी बॅग तुझी. आता वेणीचा टाइम झालेला आहे. एवढं खाऊन घेते मी आणि मग जाते. तर आता गेलेलं आहे. आता मी जाते. पप्पाने आमच्यासाठी खिचडी भात केला. मम्मी बोललेले की ब्रेड जॅम द्या. पण पप्पा बोलले की मुलांना कुठं पोट भरतं त्यांचं त्या ब्रेड जॅमने. तर पप्पाने स्पेशली आमच्यासाठी खिचडी भात बनवला. आणि खरं पप्पाच्या हाताला खूप जास्ती चांगली चव आहे. एवढं भारी लागलं एवढं टेस्टी लागलंय ना ते. असं नाही की मी उगाच बोलायला बोलते. खरंच खूप छान लागलं. पप्पाला असं अधूनमधून सांगायला पाहिजे ना काय ना काय करायला. पप्पा एक हिडन मास्टर शेफच निघाले. पप्पाचं एक टॅलेंट कुकिंगचं. तर आता मी जाते. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.